मागच्या लेक्चरला आपण दादाभाई नौरोजींनी ब्रिटिश सत्तेचे सांगितलेले फायदे बघितले. त्यामध्ये एक, ब्रिटिशांमुळे भारताचा एका प्रगत संस्कृतीशी संबंध आला. 2, भारतामध्ये कायद्याचे राज्य ब्रिटिशांनी आणले. 3, ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वे, पूल, रस्ते व बंदरांची निर्मिती केली. 4, ब्रिटिशांनी भारतामध्ये आधुनिक प्रशासनाची व्यवस्था आणली. 5, ब्रिटिशांनी भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. 6, व्यक्तिस्वातंत्र्याचा, समता, बंधुता या तत्त्वांचा भारतातील प्रसार जो झाला तो ब्रिटिशांमुळे झाला. आणि 7, भारतामध्ये काही प्रमाणामध्ये लोकशाही रुजण्यास सुरुवात झाली. हे जे ब्रिटिश सत्तेचे फायदे त्यांनी सांगितलेले असले तरी शेवटी दादाभाई नौरोजींचा ब्रिटिश सरकारबद्दल असलेला भ्रम दूर झालेला आहे आणि त्यांनी ब्रिटिश सरकारकडून ज्या अपेक्षा केलेल्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. भारतीय समाजाला ब्रिटिश सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे भारतीय समाज अधिकच दारिद्र्याच्या खोल दरीत रुतत चाललेला आहे आणि हे वागणे ब्रिटिशांनी बदलले पाहिजे म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीकाही केलेली आहे. ती पुढीलप्रमाणे: 1, ब्रिटिश शासन भारतीयांचे शोषण करते. दादाभाई नौरोजींच्या मते ब्रिटिश शासन भारतीयांचे दुहेरी शोषण करते. कसे तर भारतातील कच्चा माल ब्रिटिश सरकार इंग्लंडमध्ये घेऊन जाते, तेथील कारखान्यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का बनवून पुन्हा महाग किमतीमध्ये भारतामध्ये आणून त्याची विक्री करते. त्यामुळे भारतीयांचे दुहेरी शोषण होते. भारतीय समाजामध्ये दारिद्र्य जे वाढत आहे त्याचे हे मुख्य कारण आहे अशी दादाभाई नौरोजींची भूमिका होती. ब्रिटिश सरकारने अशा प्रकारचे हे शोषण थांबवले पाहिजे अशी त्यांनी ब्रिटिशांच्याकडे मागणी केली. 2, भांडवल निर्मिती फक्त परदेशातच वाढत आहे. दादाभाई नौरोजींच्या मते इंग्लंड हे राष्ट्र औद्योगिक प्रधान राष्ट्र आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची गरज असते आणि त्यांच्या साम्राज्यामध्ये जे देश आहेत त्यातून ते मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या मालाची इंग्लंडमध्ये आयात करतात आणि त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा तयार झालेला पक्का माल त्या देशामध्ये विकणे हे त्यांचे धोरण असते. त्यामुळे ब्रिटिश सरकारने भारतामध्ये जाणीवपूर्वक औद्योगिकरण होऊ दिले नाही. भारतामध्ये जर औद्योगिकरण झाले तर भारतातील उपलब्ध असलेला कच्चा माल येथेच खपला जाईल आणि इंग्लंडला कच्च्या मालाची गरज पडेल. म्हणून भारतामध्ये जाणीवपूर्वक औद्योगिकरण न करण्याचे त्यांचे धोरण होते. दादाभाई नौरोजींच्या मते या धोरणामुळे भारतामध्ये भांडवल निर्मिती होत नाही. जी काही भांडवल निर्मिती आज होताना दिसते म्हणजे त्या काळी ती फक्त परदेशातच होताना दिसते. त्याचे हे मुख्य कारण आहे. दादाभाई नौरोजींच्या मते ब्रिटिश सरकारने हे आपले धोरण बदलले पाहिजे व भारतामध्ये औद्योगिकरणाची सुरुवात करायला हवी. तरच येथील दारिद्र्य दूर व्हायला मदत होईल. अन्यथा भारतीय समाजात दारिद्र्याचे प्रमाण जे आहे ते वाढतच जाईल. तिसरी टीका अशी केली की भारतीय तरुणांना प्रशासकीय अनुभव मिळत नाही. कारण ब्रिटिश सरकार भारतामध्ये राज्य करत असताना येथे वरिष्ठ पदांवर इंग्लंडमधील तरुणांनाच संधी दिली जाते आणि त्यांच्या प्रशासनातील खालच्या दर्जाची पदे फक्त भारतीयांना दिली जातात. त्यामुळे भारतीय तरुणांना वरिष्ठ पदावर काम करण्याचा अनुभव मिळत नाही. ब्रिटिश सरकार हे जाणीवपूर्वक करते. भारतीय तरुणांना प्रशासनामध्ये काम करत असताना कामाचा अनुभव जर मिळवायचा असेल तर ब्रिटिश सरकारने त्यांची वरिष्ठ पदांवर नेमणूक करायला हवी. त्यातून त्यांना कामाचा अनुभव मिळेल व नोकरीची उपलब्धता होऊ शकते. दादाभाई नौरोजींनी ब्रिटिश सरकारवर पुढची टीका अशी केली की ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वागणे मतलबी व दुष्टपणाचे आहे. कारण इंग्लंडमध्ये ते उदारमतवादाचा वापर करतात
इंग्लंडमध्ये लोकशाही आहे. इंग्लंडमधील जनतेला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे. इंग्लंडमधील जनतेप्रमाणेच भारतीय नागरिकांनासुद्धा स्वातंत्र्य असायला हवीत. परंतु ब्रिटिश असे करत नाहीत. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे त्यांनी फक्त आपल्याच देशात ठेवली. भारतात या तत्त्वांचा त्यांनी कुठेच अवलंब केला नाही. दादाभाई नौरोजींच्या मते ब्रिटिशांचे हे धोरण चुकीचे आहे. ब्रिटिश नागरिक व भारतीय नागरिक अशा प्रकारचा भेदभाव दादाभाई नौरोजींना मान्य नव्हता. जी तत्त्वे इंग्लंडमध्ये राबवली जातात तीच तत्त्वे भारतामध्ये सुद्धा इंग्रजांनी राबवायला हवीत, असे त्यांचे मत होते. भारतात हळूहळू इंग्रजांनी लोकशाही राबवायला हवी. इंग्लंडमध्ये उदारमतवादाचा वापर करणे व भारतामध्ये पूर्णपणे दडपशाहीचा वापर करणे हे ब्रिटिश सरकारचे वागणे चुकीचे आहे, असे दादाभाई नौरोजींचे मत होते. दादाभाई नौरोजींनी पाचवी टीका ब्रिटिश सत्ताधाऱ्यांवर अशी केली की ब्रिटिश अधिकाऱ्यांचा चैनी व स्वार्थी स्वभाव. दादाभाई नौरोजींच्या मते भारतीय समाज हा दारिद्र्यामध्ये आधीच रुतलेला आहे. ऐश आराम हा प्रकार जो ब्रिटिश अधिकारी येथे करतात तो चुकीचा आहे. त्यांनी भारतीय समाजाशी जुळवून घ्यायला हवे. ब्रिटिश अधिकाऱ्यांचा जो चैनी आणि ऐशाराम करण्याचा स्वभाव आहे त्यामुळे भारतीय तिजोरीतील पैशांची उधळपट्टी होते आणि त्याचा फटका भारतीयांना मोठ्या प्रमाणामध्ये बसतो. हे योग्य नाही. भारतीय समाजातील लोकांचे प्रेम जर त्यांना मिळवायचे असेल तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचा हा जो चैनी आणि स्वार्थी स्वभाव आहे तो बदलायला हवा आणि भारतीय समाजाशी जुळवून घेऊन येथील लोकांच्या राहणीमानाप्रमाणे त्यांनी आपले राहणीमान ठेवायला हवे. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या चैनी व स्वार्थी स्वभावावर अशा प्रकारे दादाभाई नौरोजींनी टीका केलेली आहे. याच्यामध्ये अजून असा जर भाग पाहिला तर ब्रिटिश अधिकारी येथे उन्हाळ्यामध्ये हिल स्टेशनवर राहतात, ऐषआरामाचा वापर करतात, भारतीय तिजोरीतील पैशांची उधळपट्टी करतात. अशा रीतीने त्याचा हा जो स्वभाव आहे तो बदलायला हवा असा दादाभाई नौरोजींचा आग्रह होता. सहावी टीका दादाभाई नौरोजींनी ब्रिटिश सरकारवर अशी केली की ब्रिटिशांनी दंडुक्याच्या आधारावर भारतातील सत्ता टिकवली आहे. दादाभाई नौरोजींच्या मते ब्रिटिश सरकारला लोकमताचा पाठिंबा नाही. मात्र ब्रिटिश सरकारचे असे मत होते की येथील लोकमताचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्यामुळे येथे राज्य करणे आमचे कर्तव्य आहे. परंतु दादाभाई नौरोजींच्या मते हे चुकीचे आहे. जर व्यवस्थित अभ्यास केला तर भारतीय समाजाचा इंग्लंड सरकारला फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. भारतीय समाजाचा ब्रिटिश सरकारला पूर्णपणे पाठिंबा नाही. येथे त्यांनी जी सत्ता टिकवलेली आहे ती निव्वळ दंडुकेच्या आधारावर आणि शस्त्राच्या बळावर असे दादाभाई नौरोजींचे मत होते. परंतु भारतामध्ये जर दीर्घकाळ त्यांना राज्यकारभार करायचा असेल तर भारतीयांचे प्रेम मिळवायला हवे. फक्त दंडुक्याच्या आधारावर कोणतीही सत्ता फार काळ टिकत नाही. लोकांचा त्याला कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर नंतर विरोध होतो आणि अशी साम्राज्य ढासळलेली उदाहरणे आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. म्हणून दादाभाई नौरोजींचे मत होते की भारतामध्ये इंग्रजांनी जी सत्ता टिकवलेली आहे ती निव्वळ दंडुकेशाही आणि जुलूम, जबरदस्ती, शस्त्र या जोरावर हे त्यांनी बदलायला हवे आणि भारतीय समाजातील लोकांचे प्रेम त्यांनी मिळवायला हवे. जगातील मोठमोठी साम्राज्यसुद्धा ढासळलेली आहेत हे ब्रिटिशांनी लक्षात घ्यायला हवे आणि त्याप्रमाणे त्यांची वागणी असायला हवी. शस्त्राच्या बळावर फार काळ राज्य करता येत नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे असे दादाभाई नौरोजी यांचे मत होते. 7.
ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणावर टीका. दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणावर टीका केली. साम्राज्यवादी धोरण म्हणजे जगातील वेगवेगळे देश आपल्या ताब्यामध्ये ठेवणे, जगातील वेगवेगळ्या भूप्रदेशातील लोकांची पिळवणूक करून दंडुकेशाहीच्या शस्त्राच्या बळावर त्यांना आपल्या देशाच्या अधिपत्याखाली आणणे, याला साम्राज्यवादी धोरण असे म्हणतात. ब्रिटिश सरकारचे हे साम्राज्यवादी धोरणच चुकीचे आहे. ब्रिटिशांनी आपल्या ताब्यामध्ये जे देश ठेवलेले आहेत ते ताकदीच्या जोरावर ठेवलेले आहेत, परंतु हे चुकीचे आहे. जगातील अनेक भूभागांना ब्रिटिशांनी स्वातंत्र्य द्यायला हवे. साम्राज्यवादातून पिळवणूक होते, लोकांचे हाल होतात, लोकांना स्वातंत्र्य राहत नाहीत आणि त्यातून प्रशासनामध्ये सुद्धा अनेक दोष निर्माण होतात, आर्थिक हानी होते. अशा रीतीनं दादाभाई नौरोजींनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणावर टीका करत असताना त्यांच्या ताब्यातील काही देशांना त्यांनी थोड्याफार प्रमाणात का होईना स्वातंत्र्य द्यायला हवे, या पद्धतीने त्यांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणावर टीका केली. अशा प्रकारे दादाभाई नौरोजी यांनी वरीलप्रमाणे ब्रिटिश सरकारवर टीका केलेली आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश धार्जिणे आहेत. ब्रिटिश सरकारचे असलेले फायदे त्यांनी येथील लोकांना सांगितले, त्यावरून ते ब्रिटिशांशी एकनिष्ठ आहेत असा अर्थ येथील विचारवंतांनी काढलेला आहे. परंतु दादाभाई नौरोजी यांच्या मते सुरुवातीच्या काही कालावधीसाठी इंग्रजांचे राज्य या देशामध्ये असायला हवे आणि त्यातून भारतीय समाजातील असलेले अनेक दोष दूर करता येतील, भारतीय समाजामध्ये असलेले दारिद्र्य दूर करता येईल, त्या अर्थाने त्यांनी ब्रिटिश सरकारचे असलेले फायदे ते नमूद केलेले आहेत. परंतु शेवटी दादाभाई नौरोजींचा ब्रिटिश सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारवर सुद्धा टीका केलेली आहे. ब्रिटिश शासन भारतीयांचे शोषण करते, भारतामध्ये भांडवल निर्मिती होत नाही, कारण इंग्रजांनी जाणीवपूर्वक या देशामध्ये कारखानदारी उभी केली नाही, कारण त्यांना कच्च्या मालाची गरज होती. भारतीय तरुणांना प्रशासकीय अनुभव मिळत नाही, कारण भारतीय समाजातील तरुणांना उच्च पदेच इंग्रजांनी कधी दिली नाहीत. उच्च पदावर नेहमी त्यांनी ब्रिटिश नागरिकांचीच नियुक्ती केली. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वागणे मतलबी व दुष्टपणाचे आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांचा स्वभाव हा चैनी आणि स्वार्थी आहे. ब्रिटिशांनी दंडुक्याच्या आधारावर या देशातील सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणावर सुद्धा दादाभाई नौरोजींनी टीका केलेली आहे. अशा प्रकारे जरी दादाभाई नौरोजी हे ब्रिटिशांशी एकनिष्ठ असणारे एक उदारमतवादी नेते म्हणून जरी ओळखले जात असले, तरी त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. ज्या वेळेला ब्रिटिशांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, त्यावेळी त्यांनी ब्रिटिश सरकारलासुद्धा धारेवर धरलेले आहे आणि ब्रिटिश सरकारपुढे भारतीयांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडून भारतामध्ये कारखानदारी उभी करायला हवी, येथील उपलब्ध असलेला कच्चा मालाचा वापर येथेच झाला पाहिजे, अशा प्रकारची आग्रही भूमिकासुद्धा त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे धरलेली आहे आणि त्यातून भारतीय समाजातील दारिद्र्य कमी होईल. भारतीय नागरिकांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे. जर संधी मिळायची असेल तर त्यांना अनुभव पाहिजे. भारतीय तरुणांना प्रशासनामध्ये वरिष्ठ पदे दिली पाहिजे, त्यातून त्यांना अनुभव प्राप्त होईल. तसेच ब्रिटिशांनी आपला चैनी स्वभाव आणि स्वार्थी स्वभाव
सोडून द्यायला पाहिजे. अशा प्रकारे दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिश सरकारवर टीका केलेली आहे.